तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. परेश 11 विरुद्ध जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस बी या संघादरम्यानची लढत जंक्शन ट्रॉफी 2024 पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. स्ट्रायकिंग एंडला आहे फलंदाज चेतन, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र आपण पाहतोय किसन शिंदे. गोलंदाजच्या मार्कवरती अजय लेफ्ट आर्मर गोलंदाज. पहिला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंपचा स्लॅश केलाय. थर्ड बॅनला चेंडू जोपर्यंत ट्रॅव्हल करेल यावेळेला मात्र ओव्हर थ्रो. थोडंसं मी म्हणेन मैदानाच्या आतमध्ये दोन फलंदाजांमध्ये कम्युनिकेशन आपल्याला नक्कीच पाहायला मिळालं. पहिली धाव या ठिकाणी धाव फलकावरती श्री गणेशा धावसंख्येचा, कारण ही स्पर्धा शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत श्री गणराया मित्रमंडळ जंक्शन आयोजित ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. पहिली धाव धाव फलकावरती अंकित केली जाते. विजयजी पाटील प्रमुख आयोजक जे स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. यावेळेला मात्र एक्स्ट्रा बाउन्स आउटफील्ड ड्राय असल्यामुळे एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होते. पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहणार आहोत. येस इट्स अ बाईज वाईट प्लस बाईज 1+2 अशा एकूण 3 धावा इथे मात्र धावफलकावरती अंकित केल्या जात आहेत. हा 3 धावांचा बोनस व विकेट पूर्णतः ड्राय आहे. आउटफील्डमध्ये देखील बऱ्याच प्रमाणामध्ये आउटफील्ड देखील ड्राय होताना आपल्याला पाहायला मिळते, कारण मागील काही दिवस ऑलमोस्ट 1 आठवडा या ठिकाणी वरुणराजाची हजेरी नाहीये. त्यामुळे एकूणच जर पाहिलं तर पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा जरी असली तरी आउटफील्ड मात्र अतिशय फास्ट आहे आणि त्याचा फायदा फलंदाजी करणाऱ्या संघाला मिळतो. यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूच्या दिशेने झेपावतोय, मात्र तोपर्यंत सेफ लँडिंग आपल्याला पाहायला मिळते. एकूणच 2 धावा धावफलकावरती अंकित केल्या जात आहेत आणि या 2 धावेंच्या बरोबरीनं संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते बिनबाद 6 धावा. तर 6 या धावसंख्येवरती परेश 11 संघ आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु किसन ज्या खेळासाठी ओळखला जातो ते फटके अद्याप त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले नाहीत. यावेळेला मात्र शरीराच्या जवळ चेंडू येऊ दिला. आउटसाइड द ऑफस्टंपचा हा चेंडू होता. पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू तटवण्याचा मानस डीपमध्ये क्षेत्ररक्षक कोणत्याही प्रकारचा उपलब्ध नाहीये आणि त्याचा फायदा उचलत असताना एकेरी धावेला तिहेरीमध्ये परावर्तित केलंय. एक सेन्सेबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दोनही सलामीवीर फलंदाज जास्तीत जास्त धावा धावफलकावरती उभारायच्या या उद्दिष्टानं, या मनसुब्यानं हे दोनही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत आणि कमालीची सुरुवात मात्र आपल्या संघाला मिळवून देत आहेत. या 3 धावेनं संघ जाऊन पोहोचलाय. धावा धावफलकावरती येत आहेत बिनबाद 9 धावा. व दोनही खेळाडूंमध्ये इथे मात्र डिस्कशन आहे. कधी कधी आपण असं म्हणतो की थोडंसं एनर्जी गेन करण्यासाठी 9 रन्स ऑन द बोर्ड, 9 धावा धावफलकावरती आहेत, कारण बरीचशी मेहनत या 9 धावा उभारण्यासाठी मैदानावरती घेतली गेली आहे. यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा वारस होता. अतिशय वेगानं चेंडू आला होता. आउटफील्ड फास्ट आहे आणि त्यामुळे धावा या धावफलकावरती तुम्हाला नक्कीच उभारण्यासाठी मेहनत करावी लागते. क्षेत्ररक्षकाला देखील आउटफील्डमध्ये मेहनत करावी लागते. परंतु इथे दोनही खेळाडूंचं विशेष कौतुक करावं लागेल की कोणत्याही प्रकारचा मोठा फटका धावफलकावरती आला नाहीये आणि षटक क्रमांक पहिलं सुरू असताना 11 धावा मात्र धावफलकावरती. यामध्ये तिहेरी, दुहेरी, एकेरी स्वरूपाच्या धावा आहेत, अवांतर स्वरूपाच्या धावा आहेत आणि मेहनत हे नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. एकूणच पाहिलं तर ड्राय विकेटचा फायदा गोलंदाजांना देखील होत असतो, परंतु इथे मात्र फलंदाज हे थोडेसे हावी होताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतात. एकात मोठा फटका संघाला नक्कीच सुस्थितीमध्ये घेऊन जाऊ शकतो आणि तो मोठा फटका इथे मात्र बॅकफुटला गेले, बॉडी वेट ट्रान्सफर केला, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये समोरच्या दिशेनं येतोय. हा या स्पर्धेतील पहिला चौकार. या 4 धावेंच्या बरोबरीनं एकूणच धावसंख्या धावफलकावरती 15 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. PTC लाईव्हच्या माध्यमातून आपण या संपूर्ण स्पर्धांचं लाईव्ह कव्हरेज देखील यूट्यूब चॅनल
वरती पाहू शकता अर्थातच PanvelTennisCricket.in. यावेळेला जोरकास प्रहार परंतु मिस टायमिंग स्ट्रोक. राहुल स्वतः यष्टीरक्षक येतात जेलच्या खाली. पहिल्या षटकाच्या अंतिम चेंडूवरती मात्र मिळते सफलता. फलंदाज चेतन होतोय बाद आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावा धावफलकावरती 1 गडी बाद 15 धावा. पहिला फलंदाज या ठिकाणी गमावला गेला आहे. अगोदरच्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर मोह आवरता आला नाहीये. फलंदाज चेतन साळून केला. खरं तर यावर्षीच्या पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये एक अर्धशतकीय खेळी या खेळाडूच्या नावावरती आहे आणि फॉर्म जर आपण पाहिला तर चांगल्या फॉर्ममध्ये नक्कीच हा फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. एकूणच 15 धावा धावफलकावरती आहेत आणि याच धावगतीने जर धावा आल्या तर 4 षटकांमध्ये ऑलमोस्ट 60 धावा हे पहिलं लक्ष असणार आहे परेश 11 संघाचं. आणि जोपर्यंत किसन मैदानावरती उभा आहे तोपर्यंत 60 धावा हे उद्दिष्ट नक्कीच गाठलं जाऊ शकतं. हे मैदानाचं पहा पहिलाच सामना आहे. तब्बल मागील 7 दिवस विकेटचा वापर हा केवळ सरावाकरता केला गेला, परंतु आज स्पर्धा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये या विकेटवरती पाहायला मिळते आणि त्यामुळे थोडंसं जेव्हा वेळ मिळतोय त्यावेळेला मात्र त्या विकेट्सचं देखील योग्य ते नियोजन केलं जातं आहे. साफसफाई त्या ठिकाणी आपल्याला नक्कीच पाहायला मिळते, कारण आउटफील्ड अतिशय ड्राय त्यामुळे डस्ट आहे. अगदी रबर बॉल म्हटल्यानंतर त्या चेंडूवरती चांगली ग्रीप असते. खरं तर पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा म्हटल्यानंतर थोडंसं स्लिपरी आउटफील्ड, पाण्यामध्ये वारंवार चेंडू जाणं, तो ओला होणं, त्यामुळे गोलंदाजांना ग्रीप करणं मुश्किल असतं. परंतु ड्राय विकेटवरती जर का अशा प्रकारची स्पर्धा खेळवली जात असेल तर गोलंदाजांना थोडंसं चॅलेंजिंग देखील असतं, कारण चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ बॅटवरती येतो. याच वेळेला जर गोलंदाजाकडे चेंडू वळवण्याची धमक असेल तर मात्र फलंदाजांना रोखून ठेवण्याची क्षमता देखील गोलंदाजीमध्ये असते. असंच एक गोलंदाज यावेळेला मात्र आपल्याला बॉलिंग मार्कवर पाहायला मिळते. आपल्या वैयक्तिक स्पेलमधील पहिला आणि सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होत आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती राजू नरळे. चेतन शाळुंकेची महत्त्वाची विकेट या ठिकाणी गमावली गेली आहे. इनॅट नंबर 3 आपल्याला अमान मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. चंद्रकांत गावडे आणखीन एक असा खेळाडू की जो या सामन्यामध्ये सर्वाधिक महत्त्वाची भूमिका बजावू शकतो आणि सलामीचा फलंदाज किसन शिंदे या खेळाडूकडून नेहमीच मोठ्या अपेक्षा असतात. आणि खास करून मागील 2 स्पर्धांचा जर आपण विचार केला तर परेश 11 संघानं थेट मजल मारली होती ती स्पर्धेच्या सेमीफायनलपर्यंत. एक सामना अतिशय चित्तथरारक आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला होता. साधारणतः 2 आठवड्यापूर्वी जी स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये तर क्रिकेट आहे, क्रिकेटचा तो भाग आहे. उदयदादा पवार देखील आमच्या समवेत या ठिकाणी जुडले गेलेत आणि एकूणच जर पाहिलं तर या स्पर्धेसाठी खूप चांगलं योगदान त्यांचंही राहिलं. यावर्षी संपूर्ण तरुणाईच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. गणेशदादा खानावकर असतील, त्यानंतर संतोष खरात असतील, उदयदादा पवार असतील, सूरजदादा पवार असतील, ही अशी काही नावे आहेत की जी परेश 11 संघाच्या या युवा खेळाडूंवरती जास्त विश्वास दर्शवताना आपल्याला यावर्षी पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये पाहायला मिळालेत. अगदी त्याचप्रमाणे विजयजी पाटील ज्यांना आपण स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. खरं तर कळंबोली म्हटलं तर जंक्शन मित्रमंडळ आणि जंक्शन मित्रमंडळ म्हटलं तर विजयजी पाटील हे समीकरण गेले कित्येक वर्ष आपण या कळंबोली विभागामध्ये ऐकतोय. पहिला चेंडू अवांतर होता, परंतु त्यानंतरचा चेंडू मात्र बँग ऑन टार्गेट. यॉर्क लेनचा हा चेंडू होता. 1 धाव कंप्लीट. अमानला याचकरिता मैदानावरती पाठवलं गेलंय की जिथे शक्य असेल तिथे एकेरीला दुहेरीमध्ये आणि यानंतर मात्र 3ऱ्या धावेसाठीचा देखील कॉल या ठिकाणी होतोय. तिसरी धाव या ठिकाणी
तर नक्कीच या ठिकाणी पंचांचा इशारा आलाय की तिसरीची धाव, यस 2 धावा या ठिकाणी अंकित केल्या जातील. किसनला गेअर शिफ्ट करावा लागेल. इथून जर धावसंख्येला आकार द्यायचा असेल, कारण ड्राय विकेट आहे आणि सुरेश मोहितेची अनुपस्थिती या ठिकाणी कुठेतरी संघाची जी फलंदाजीची बाजू आहे ती कमकुवत करणारी आहे. आणि अशा वेळेला जर तुम्हाला दबाव निर्माण करायचा असेल तर 50 ते 55 किंवा 55 ते 60 पहिलं लक्ष डोळ्यासमोर उद्दिष्ट सेट करा. विनोद हळूहळू फॉर्ममध्ये येण्याचा प्रयत्न करत असताना राजू नरळे आज संघाच्या चमूमध्ये सामील आहेत. त्यानंतर राहुल जाधवला देखील आपण पाहू शकतो. आणि त्याचबरोबर गणेश अहिरे आय थिंक यावर्षी पहिल्यांदा आपल्याला पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. एक्स्ट्रा बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला. आणि आउटफील्ड ज्या वेळेला ड्राय असतं ना त्यावेळेला चेंडूमध्ये एक्स्ट्रा बाउन्स आपल्याला पाहायला मिळतो. वन ऑफ द फास्टेस्ट आउटफील्ड खळंबोलीमधील ही छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाची ओळखली जाते. यावेळेला ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. पण राजू नरळेची ही खासियत आहे, त्यांची जी हाईट आहे, त्यांची जी उंची आहे, ती उंची मात्र त्यांना गोलंदाजीमध्ये सर्वाधिक महत्त्वाचा फॅक्टर ठरते. एकूणच पाहिलं तर एक्स्ट्रा बाउन्स थोडंसं शॉर्ट ऑफ गुडलेन स्पॉटला हा चेंडू होता. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. याकरता तुम्हाला पावलांचा वापर करावा लागेल. चेंडूच्या पिचिंगपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. यावेळेला देखील समोरच्या दिशेनं चेंडू वळवला आहे. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये बराच मोठं अंतर आणि हा चेंडू मात्र सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता. या इनिंगमधला हा दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. किसनच्या बॅटमधून निघालेला हा पहिला चौकार आपण पाहतोय. एकूणच 6 चेंडूंचा सामना करत 1 चौकाराच्या मदतीने वैयक्तिक 12 या धावसंख्येवरती किसन अजूनही मैदानाच्या आतमध्ये. एकूण धावसंख्या धावफलकावरती 24 धावा. याही वेळेला पॉईंटच्या आणि गलीच्या मधून हा चेंडू काढण्याचा मानस होता. चेंडूमध्ये वळण आपल्याला जरूर पाहायला मिळते. षटक समाप्त होतंय आणि 2 षटकांच्या समाप्त्या त्या 12:30च्या सरासरीनं धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. त्या 1 गडी बाद 25 धावा. दोन षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. एकूणच धावा धावफलकावरती 12:30च्या सरासरीनं 25 धावा धावफलकावरती आल्यात. तिसऱ्या गोलंदाजीचा विकल्प कोणता वापरला जावा याकरताचं डिस्कशन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणि अगदी त्याच वेळेला चंद्रकांत गावडेला देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता. पाण्याची मागणी केली गेली होती आणि किसन शिंदे करता खरं तर हा मॅसेज असणार आहे, हे इनपुट असणार आहे की एका बाजूने तुम्हाला अटॅकिंग क्रिकेट हे सातत्यानं, कारण 4 षटकांच्या सामन्यांमध्ये जास्त विकल्प तुमच्यासमोर उपलब्ध नसतात. एक तर सलामीची जोडी मैदानावरती पहिली 2 षटकं उभा राहणं गरजेचं असतं. चेतन साळुंकेनं पहिल्या षटकाच्या अंतिम चेंडूवरती आपली विकेट गमावल्यानंतर मात्र तिथून एक इनिंग बिल्डअप करताना हे दोनही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. त्यामुळे धावगतीचा जो वेग आहे तो वेग मात्र कुठेतरी कमकुवत होताना आपल्याला दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळाला, जिथे राजू नरळेची भेदक गोलंदाजी 1 चौकार वगळता त्या गोलंदाजांना मात्र अप्रतिम मारा करत इट्स अ नो बॉल, पंचांचा नो चेंडूचा इशारा आला आहे. पण अमनचा जर आपण विचार केला तरी एक आणखीन एक युवा टॅलेंटेड क्रिकेटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत, परंतु आपल्या संधीची वाट पाहत आहेत, कारण या खेळाडूकडे आक्रमक खेळ आहे. यावेळेस समोरच्या दिशेनं कमालीचं टायमिंग आहे. पहा विनोद बिल्ले यांच्यावरती असणारा जो दबाव आहे ना, तो दबाव आपल्याला सातत्यानं प्रत्येक सामन्यामध्ये पाहायला मिळाला. मॅच बॉल इज बॅक. या ठिकाणी आपण पाहतोय पहिला षटकार किसनच्या बॅटमधून आलाय आणि अप्रतिम संगीत आपण डीजे मधून देखील ऐकलं. वो किसना आहे. एक धाव कंप्लीट होते. थोडासा खराब फेकी आणि त्याचा फायदा इथे मात्र
उचलत असताना एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित केले जात आहे. खूप चांगलं सेन्सेबल क्रिकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आणि एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित केल्यानंतर एकूणच धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. या 2 धावेनं 34 धावा व एक्सेलरेट करायला सुरुवात केली आहे. विनोद भिल्ल, एका गोलंदाजाला तुम्हाला टार्गेट करावं लागेल आणि ते टार्गेट इथे मात्र केलं जात आहे. गोलंदाज विनोद वरती केला हल्ला बोल आणि हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधून 6 धावा. धन्यवाद. डीजेच्या माध्यमातून अप्रतिम संगीत मात्र आपण सातत्यानं नेहमीच ऐकत असतो आणि या षटकारानं संघाची धावसंख्या मात्र 40 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. काही दिवसांवरती श्री गणरायाचं श्री बाप्पाचं आगमन आपल्याला पाहायला मिळेल आणि बरेचशे मंडळांनी जणू कंबर कसली आहे बाप्पाच्या जय्यत आगमनाच्या जय्यत तयारीसाठी. मात्र तमाम मंडळांनी अगदी घराघरामध्ये देखील आज कळंबोलीचा जर आपण विचार केला तर अनेक मानाचे गणेशोत्सव मंडळ आहेत, गणपती आहेत आणि त्यापैकी श्री गणराय जंक्शन मित्र मंडळ हा देखील एक असं मंडळ आहे की ज्याच्या गणरायांचं देखील आगमन आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे. आणि ही गीते ज्यावेळेला आपल्या खानांवरती पडतात ना त्यावेळेला तो आपसुकपणे तो जो माहोल आहे ना तो माहोल आपल्याला पाहायला मिळतो. एकूणच धावसंख्येचा विचार केला तर धावा धावफलकावरती आलेत 41. अमान, बऱ्याच कालावधीनंतर संधी मिळाली अमानला ऑन अ स्ट्राईक येण्याची. यावेळेला यष्टी रक्षकाकडून होतीये चूक. अपील जरूर या ठिकाणी पंचांकडे मागितली जाते आणि 2 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट केल्या. आता 3 षटकांच्या समाप्तीअखेर धावा 43 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगली धावसंख्या धावफलकावरती उभारली गेली आहे. Keep quiet and feel तर अंतिम षटक घेऊन या ठिकाणी गोलंदाज पहिल्या चेंडूवरती केलाय घडाघाती प्रहार आणि या प्रहारांसाठी तुम्हाला सज्ज राहावं लागेल कारण किसननं माइंडसेट केला येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळायचा आणि तो फटका मात्र पहिल्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी स्वागत केलंय विनोदचं. आय थिंक या सीझन मध्ये पहिल्यांदा गोलंदाजी करताना विनोदला आपण पाहतोय आणि पहिल्या चेंडूवरती षटकार लगावल्यानंतर इथे मात्र थोडंसं मानसिक दडपण परंतु दुसऱ्या चेंडूवर संधी निर्माण केली आहे. यष्टी रक्षक राहुल येत आहेत जेलच्या खाली. स्माय कॅच हा त्यांचा कॉल आणि तो कॉल मात्र
या ठिकाणी कंप्लीट केलाय. 2 झेल आतापर्यंत राहुलनं दोनही डिस्मिसल मध्ये राहुलचं योगदान हे सर्वाधिक महत्वाचं राहिलंय. या ठिकाणी 15 चेंडू आणि 33 धावांची बहारदार खेळी साकारून किसन मात्र तंबूच्या आश्रयाला आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर उर्वरित 4 चेंडू जर का किसन मैदानावरती उभा राहिला असता तर कदाचित अर्धशतकीय खेळी देखील त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले असतील. परंतु हा असा खेळाडू आहे की जो नेहमी संघाच्या हितासाठी खेळताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आणि त्यानं ओळखलं होतं पहिल्या चेंडूवर षटकार आलाय, गोलंदाजावर दबाव आहे, दुसऱ्या चेंडूवरती जर का मोठा फटका आला तर संघ सुस्थितीमध्ये आणि आपल्या जो दबाव आहे तो दबाव मात्र प्रतिस्पर्धी संघावरती नक्कीच पाहायला मिळू शकतो. परंतु या प्रयत्नात त्या मिसटायमिंग स्ट्रोक झाला. या सिंगलनं सांघिक अर्धशतक पूर्ण होत आहे. 50 धावा धावफलकावरती लागत आहेत त्या परेश 11 संघाच्या. या फॉर्मॅट मधला मी म्हणेन सर्वाधिक यशस्वी फलंदाज यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये स्टँड अँड डिलिव्हर्ड पद्धतीचा फटका अगदी सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांकरता. तर या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती मात्र षटकार लगावला गेलाय. चंद्रकांत गावडे चंद्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. यावेळेला मात्र ओव्हर थ्रो आणि 2 धावा होणं अपेक्षित आहे. 1 धाव कंप्लीट होते, दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट केली जाते. या 2 धाव्यांच्या बरोबरीने संघाची एकूण धावसंख्या चेंडू झाले त्या षटकातील 4, शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि धावा धावफलकावरती 58. कमीत कमी 1 मोठा फटका. यावेळेस जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू बऱ्याच कालावधी हवेमध्ये क्षेत्ररक्षक येत आहे, झेल सुटलाय आणि पुन्हा एकदा 2 धावा या धावफलकावरती अंकित केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न मैदानावरती होईल का, परंतु नकार आलाय. चंद्र आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्याच्या प्रयत्नात आणि एकूणच या 2 धावेनं संघाची धावसंख्या 60 रन्स ऑन द बोर्ड, जो टार्गेट आपण सेट केला गेला होता. सुरेश मोहितेची अनुपस्थिती, त्यानंतर त्याची जी कमतरता आहे ती कमतरता मात्र नक्कीच संघाला जाणवत असेल. यावेळेस देखील मोठा प्रहार, परंतु एलिव्हेशन नाही आहे. चेंडूने अंतर गाठण्याऐवजी केवळ उंची गाठली आहे आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये मात्र हा झेल केला जातोय कंप्लीट. शेवटच्या चेंडूवरती बाद होतोय फलंदाज चंद्रकांत आणि पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी होतोय समाप्त. एकूण धावा धावफलकावरती आल्या 60. विजयासाठी लक्ष्य उभारलं गेलं 61 धावांचं. या दरम्यान विनंती असेल रॉयल ए विरुद्ध शिवगर्जना या दोनही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी इमिजिएटली रिपोर्ट करायचं आहे. दोनही संघाच्या संघनायकांना विनंती असेल रॉयल ए विरुद्ध शिवगर्जना. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं अपेक्षित आहे. आपण पाहत आहोत शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत श्री गणराय जंक्शन मित्रमंडळातर्फे शहीद विकास दत्तात्रय पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. पहिला सामना या ठिकाणी विजयजी पाटील जे प्रमुख आयोजक आहेत. चर्चा सुरू होती कळंबोली आणि कळंबोलीमध्ये साजरे केले जाणारे विविध सण उत्सव. प्रत्येक सण प्रत्येक उत्सव हा ज्यांच्या माध्यमातून कळंबोली विभागामध्ये पहिल्यांदा सुरू करण्यात आला तो श्री गणराय जंक्शन मित्रमंडळ यांचे सर्व प्रमुख आपण या ठिकाणी नक्कीच पाहतोय. विजयजी पाटील असतील, शहीद विकास दत्तात्रय पाटील असतील आणि संपूर्ण जंक्शन मित्रमंडळ असेल, या सर्वांचं योगदान मात्र त्यामध्ये सर्वाधिक महत्त्वाचं आणि बोलाचं राहिलंय. तर पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. 60 धावा धावफलकावरती आल्यात. 61 धावांचं लक्ष्य आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी
थोडंसं मानसिक दडपण जरूर असेल जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस बी या संघावरती, परंतु यावर्षीची त्यांची एकूणच पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमधील कामगिरी पाहिली तर मात्र समाधानकारक कामगिरी आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. आज जरूर संघाचा प्रमुख अष्टपैलू खेळाडू संघामध्ये उपलब्ध नाही आहे, परंतु त्याची कमतरता ही एका गोलंदाजाच्या स्वरूपामध्ये जाणवली. फलंदाजीमध्ये ती कमतरता कशा पद्धतीनं भरून काढली जाईल, कारण आज गणेश अहिरे आपल्याला प्लेइंग 11मध्ये पाहायला मिळतात. लास्ट वीकमध्ये जरूर आमच्या संपर्क साधला होता, त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की पुरेसा वेळ त्यांच्याकडे नाही आहे आणि त्यामुळे या फॉर्मॅटपासून ते थोडेसे दुरावले गेलेत. आय थिंक राजू नरळे देखील मागच्या स्पर्धेमध्ये उपलब्ध नव्हते संघामध्ये आणि त्यांची देखील पुन्हा एकदा वापसी आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे सुरेश मोहिते जरी संघामध्ये नसले तरी या दोन खेळाडूंच्या येण्यानं मात्र कुठेतरी जो फलंदाजीचा जो क्रम आहे ना, तो क्रम मात्र आपल्याला भक्कम झालेला पाहायला मिळतो आहे. अगदी स्क्रीनवरती आपण इनिंग हायलाईट्स देखील पाहू शकता. ही कमाल आहे पनवेल टेनिस cricket.in अर्थातच PTC लाईव्हची ही कमाल आहे आमच्या KD ब्रदर्सची. किरणजी दळवी आणि केतनजी दळवी आमच्या समेत या ठिकाणी जुडले गेलेत. त्याचबरोबर ॲज अ कॅमेरामॅन महेश मोरे आपल्याला आज या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. मागच्या आठवड्यामध्ये देखील त्यांची कामगिरी उल्लेखनीय राहिली. त्यानंतर एकूणच SK साऊंड अँड इव्हेंट्स म्हटलं तर उदयदादा पवार, सुरेशदादा पवार आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी सज्ज झाले. निखळ मनोरंजनासाठी फैजलबाई देखील आलेले आहेत. येस, मगाशी आपण उल्लेख केला होता परेश 11 संघाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारे हे व्यक्तिमत्व आहेत. आणि हे जे युवा टॅलेंट आहे, या युवा टॅलेंटला देखील मी म्हणेन की सपोर्ट करताना या सर्वांना आपण पाहू शकतो. तर खेळाचा पूर्वार्ध समाप्त झाला, थोडासा वेळ जास्त घेतला जातो, त्यामुळे विनंती आहे पंचांना की आपण खेळाडूंना सामना सुरू करायच्या सूचना करायच्या आहेत. आणि शिवगर्जना शेवटची पुकार आहे मित्रांनो आपल्याला. आपल्या विपक्षी संघाचा संघनायक इथे उपलब्ध आहे, त्यामुळे विनंती असेल की आपण टॉससाठी या, इमिजिएटली रिपोर्ट करा. तर या ठिकाणी सामन्यानं होती सुरुवात. गोलंदाज पिंटू, पहिला चेंडू या ठिकाणी शॉर्ट अंपूल काढायचा प्रयत्न, संधी आहे. अम्मान येत आहे जेलच्या खाली, चूक होणार नाहीये आणि इथून मात्र परतावा लागेल. विनोद भिल्लाची सर्वाधिक महत्वाची विकेट इथे मात्र गमावली आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आउटफिल्डचा पूर्णतः फायदा अमान न उचललाय आणि कमालीचा झेल टिपलाय. पण अमानची हाईट जर आपण पाहिली ना तर या संघातील मी म्हणेन आणखीन एक असा क्षेत्ररक्षक की ज्याचं क्षेत्ररक्षण भेदणं हे तितकीशी सोपी गोष्ट नाही आहे. आणि ज्या वेळेला चेंडू हवेमध्ये जाईल ना त्यावेळेला मात्र अमान जर झेलच्या खाली असेल तर तो बळीमध्ये परावर्तित होणार या तिळमात्र शंका नाही आहे. आउटफिल्डमध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण अमानचं आपल्याला नक्कीच पाहायला मिळालं. यावेळेला इनॅट नंबर 3 गणेश अहिरे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. विनोद भिल्ल फॉर्मशी झगडताना मागच्या आठवड्यामध्ये ज्या 1-2 इनिंग त्याच्या बॅटमधून आल्या, असं वाटलं की कुठेतरी फॉर्ममध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, पुन्हा एकदा फॉर्ममध्ये वापसी काढायचा प्रयत्न करतोय. यावेळेस समोरच्या दिशेनं खेळलाय, आणखीन एक संधी आहे. होय, झेल केला जातोय कंप्लीट आणि बाद होतोय तो फलंदाज गणेश अहिरे. बॅक टू बॅक दुसरी सफलता.
पण या ठिकाणी पहिल्या 2 चेंडूवरती 2 सफलता मिळवल्यानंतर विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती, आणि जर का विकेट हॅट्रिक आली तर उदयदादा पवार यांच्याकडून 1000 रुपयांचा पारितोषिक. परंतु इथे मात्र आउटसाइड द ऑफस्टम्पचा चेंडू होता, स्लॅश काढण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. विजयजी पाटील साहेबांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी, तर मी सरांना विनंती करतो, यस आमच्या समवेत या ठिकाणी सर जुडले गेलेत, ज्यांच्या समालोचन देखील आपण ऐकणार आहोत. यावेळेला धीम्या गतीनं चेंडू फेकला होता, अगदी शेवटच्या क्षणाला लेट ॲडजस्टमेंट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. राजू नरळे यांचं पूर्णपणे खांद्यांवरती जबाबदारी आहे या संघाच्या धावसंख्येला आकार देण्याची. या दरम्यान पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल मात्र या ठिकाणी केला जातो, आणि तो नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो अर्थातच रॉयल बीच संघानं, ए संघानं, माफ करा अक्षय सरोदे आहेत, त्यामुळे रॉयल ए हा संघ आहे. आणि एकूणच या 3 धावेनं संघाच्या सांघिक धावसंख्येचा दोन्ही टीमच्या कर्णधारांनी आमच्या आयोजकांशी संपर्क करा. तीन ही धावसंख्या, 2 गडी बाद 3. यावेळेला विनोद सिंगल धाव फलकावरती नक्कीच या ठिकाणी अंकित केले जाईल. पण एकेरी दुहेरी धावेनं फारसा फरक पडणार नाही. आता हे ओळखलंय ते परेश 11 संघाच्या गोलंदाजांनी आणि क्षेत्ररक्षकांनी, कारण लक्ष्य 60-61 धावांचं आहे, त्यामुळे एकेरी दुहेरी धावेनं फारसा फरक पडणार नाहीये. जितका जास्त तुम्हाला वेळ या फलंदाजाला रोखून धरता येईल ती संघासाठी जमेची बाजू असणार आहे. यावेळेला बॅकफुटला जाऊन स्लॅश काढायचा प्रयत्न, संधी निर्माण केली आहे. हो, यावेळेला पंचांचं बोट आकाशाकडे, इथून मात्र परतावं लागेल. फलंदाज होतोय बाद, इट्स अ वाईट बॉल, पंचांचा इशारा, परंतु फलंदाज होतोय धावबाच्या स्वरूपात बाद. मध्ये गमावला गेलेला हा 3रा फलंदाज, खरं तर सांघिक सफलता तर एकूणच 3 धावा धावफलकावरती मागील चेंडूवर आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी होतोय समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 3 गडी बाद 8 ही धावसंख्या धावफलकावर. चला पंचांना विनंती आहे की आपण खेळाडूंना सामना सुरू करण्याची सूचना द्यायची आहे. आणि परेश 11 संघ सामन्यावर बऱ्यापैकी पकड या संघाची आपल्याला पाहायला मिळते, आणि इथून मात्र जी पकड आहे ती आणखीन मजबूत करण्याचा प्रयत्न. नवीन फलंदाज, न्यू बॅटर, भास्कर. तर गोलंदाज चेतन. यावेळेला मात्र थोडंसं फंबल. पहिल्या षटकामध्ये सामन्यावरती बऱ्यापैकी पकड निर्माण केल्यानंतर थोडंसं खराब क्रिकेट, आणि हे होणं अपेक्षित नाहीये. परेश 11 संघ मागील 2 स्पर्धेमध्ये 2 सेमीफायनलपर्यंतच्या मजल हे मारणारा हा संघ आहे, आणि अशा संघाकडून असं सर्वसाधारण क्षेत्ररक्षण होणं, या गोष्टी तुम्हाला मेंटेन कराव्या लागतील. चला पंचांचा निर्णय अंतिम राहील प्लीज.
किसन या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आपल्या खेळाडूंचा उत्साह वाढवताना आणि हे असा एक एक्सपिरियन्स खेळाडू तुमच्या संघामध्ये असतो ना, त्यावेळेला संघाचं मनोधैर्य हे नेहमीच उंचावलेलं, परंतु अशा प्रकारची फुलटॉस गोलंदाजी तुमच्या संघासाठी नुकसानदायक ठरू शकते. पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहूया. इट्स आउट ऑफ द पार्क. 6 धावांकरता षटकार. या षटकारानं पहिला आत्मविश्वासपूर्ण फटका आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. षटकार आलाय. षटकारानं संघ जाऊन पोहोचलाय 17 या धावसंख्येवरती. अजूनही येणारे 16 चेंडू आणि 44 धावांची गरज. पहा इथे जास्त रिलॅक्स होऊन तुम्हाला चालणार नाही. पहिल्या षटकामध्ये 3 विकेट्स आल्यानंतर असं वाटलं की दुसऱ्या षटकामध्ये कुठेतरी हा संघ आपला जो विकल्प आहे गोलंदाजीचा तो वापरेल, परंतु चेतन आले आणि चेतननं एक षटकार देखील खाल्ला. यावेळेला समोरच्या दिशेनं आणखीन एक जोरकस प्रहार. ज्या खेळाडूचा आपण उल्लेख केला होता की राजू नरळेचा समावेश आज संघामध्ये आहे आणि तो आपले इरादे जणू स्पष्ट करत असताना आणखीन एक बिग हिट षटकार. तर एकूण या षटकारानं संघाची धावसंख्या 24, 24 धावा. पहिल्या सत्राचा जर आपण विचार केला तर 2 षटकामध्ये 25 धावा होत्या आणि शेवटच्या 2 षटकामध्ये तब्बल 35 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. त्यामुळे रिलॅक्स होण्यासाठीचं हे फॉर्मॅट नाही आहे. ह्या पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आहे आणि लक्षात ठेवा की अजूनही राहुल जाधवचं येणं बाकी आहे. पहिल्या षटकानंतर परेश 11 संघानं थोडासा मी म्हणेन की या ठिकाणी सामन्यावरचा जो कंट्रोल होता तो कंट्रोल गमावला. चेतन हा दुसऱ्या षटकामध्ये इंट्रोड्यूस केला गेला आणि त्याचा परिणाम हा तिसरा षटकार त्याच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाला आहे. तिसऱ्या षटकारानं संघ जाऊन पोहोचलाय. धावा धावफलकावरती आल्या. 30 विजयासाठी लक्ष गाठायचं आहे. 61 धावांचं. षटकारांची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली आहे. राजू नरळे ज्या खेळाडूचा आपण उल्लेख करत होतो की या खेळाडूला समावेश केला गेला आहे संघामध्ये आणि आपली उपयुक्तता सिद्ध करत असताना 3 षटकार आघाडीच्या गोलंदाजावरती लगावले गेलेत. याही वेळेला जोरकास प्रहार, गॅप शॉट सिलेक्शन, परंतु आउटफील्डमध्ये चेंडू आपसुकपणे स्लो होतोय आणि 2 धावा देखील धावफलकावरती अंकित केल्या जातात. या 2 धाब्यानं एकूणच धावा धावफलकावरती येत आहेत 32. इक्वेशन जर आपण पाहिलं विजयासाठीचं अजूनही येणारे 13 चेंडू आणि 29 धावांची गरज. पण राहुल जाधव अजूनही संघाच्या चंबूमध्ये साबूत आहे. रिलॅक्स होण्यासाठी तुम्हाला वेळ नाही आहे. हे फॉर्मॅट शॉर्टर आहे आणि पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा म्हटलं ना तर रबर बॉलला केवळ टाईम करणं गरजेचं आहे. अगदी पहिल्या षटकामध्ये 3 विकेट्स गमावल्या. 2 बॅक टू बॅक विकेट्स आपल्याला पाहायला मिळाल्या. विनोद बिल्ला, गणेश शाह, अहिरे बाद झाल्यानंतर शेवटच्या चेंडूवरती धावाच्या स्वरूपामध्ये विनोदनं देखील आपली विकेट गमावली आणि तिथून जो दबाव आहे तो दबावामधून संघाला सावरताना राजू नरळेची फलंदाजी ही कमालीची. यावेळेस मात्र आणखीन एक बिग हिट, मच नीडेड सिक्सर मात्र फलंदाजच्या बॅटवर येतोय. तब्बल 4 षटकार चेतनच्या या षटकामध्ये आल्या. धावा खर्च केल्या त्या 30 आणि 2 षटकांच्या समाप्त्या केर धावा धावफलकावरती पाहायला मिळतात 38 धावा. अजूनही येणारे 12 चेंडू आणि 23 धावांची गरज. 7 चेंडू आणि 29 धावा, ज्यामध्ये 4 उत्तुंग षटकार राजू नरळेच्या या बहारदार इनिंगमध्ये. ऑलमोस्ट 400 पेक्षाही जास्तच्या सरासरीनं मात्र स्ट्राईक रेटनं मात्र हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना हे क्रिकेट आहे. ही क्रिकेटची विचित्रता. पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा, 3 विकेट्स आणि दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 30 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजांना. गरज होती का? थोडंसं प्लॅनिंग आहे, लॅक ऑफ एक्सपिरियन्स आहे. युवा खेळाडू या संघामध्ये आहेत, त्यामुळे या युवा खेळाडूंकडे असणारा, कारण पहिल्या चेंडूवरती जिथे एकेरीची तिहेरीमध्ये परावर्तित केली गेली धाव, त्याच वेळेला किसन शिंदेनं आपल्या सर्व खेळाडूंना रिलॅक्स राहण्याचा संदेश दिला. परंतु एक म्हणतो ना आपण की एका चुकीत
ची फक्त वाट प्रतिस्पर्धी संघ पाहत असतो, तिथे राजू नरळे यांच्याकडे स्ट्राईक आली आणि तिथून मात्र राजू नरळेने जो आक्रमक खेळ मैदानावरती दाखवला ना, संपूर्णपणे सामन्याचं चित्र हे पालटणारं हे षटक आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाज आहेत करण. करणच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय आणि हा शरीराचा वेध घेणारा चेंडू आहे. आता केवळ स्ट्राईक वरती येण्यासाठीची ही धडपड आपल्याला पाहायला मिळेल. इट्स अ लेग बाय. पंचांचा इशारा. सनी सिंग मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. मागील 2 आठवडे खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि एकूणच जर पाहिलं तर पंचांच्या भूमिकेमध्ये यावेळेस आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. 400 पेक्षाही जास्तच्या स्ट्राईक रेटनं 7 चेंडू 29 धावा, ज्यामध्ये 4 उत्तुंग षटकार राजू नरळेच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेत. अजूनही सामन्यामध्ये इक्वली बॅलन्स आहे सामना. इथून देखील फाईट बॅक केला जाऊ शकतो, परंतु एखादा खेळाडू ज्यावेळेला चांगल्या फॉर्ममध्ये फलंदाजी करतो त्यावेळेला त्या खेळाडूला जास्तीत जास्त ऑफ स्ट्राईक ठेवणं, त्याच्यावरती मानसिक दडपण निर्माण करणं ही गरज आहे. इथे सिंगल रोखणं गरजेचं आहे, कारण या खेळाडूकडून मोठ्या फटक्याची अपेक्षा नाही आहे. हा केवळ स्ट्राईक रोटेट करण्यासाठी प्रयत्नशील असेल. ऑन साईडला कोणतंही प्रोटेक्शन नाही आहे. आणि इथे काय घडेल? हाय, दिस विल बी द टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. गरज होती का? कारण राजू नरळे चांगल्या फॉर्ममध्ये फलंदाजी करत होते. इथे मात्र मिसकम्युनिकेशन झालंय 2 खेळाडूंमध्ये आणि परतावं लागेल. सर्वाधिक महत्वाची विकेट इथे मात्र गमावली आहे. राजू नरळे इज बॅक टू द पॅव्हिलियन. फलंदाज होतोय बाद, चौथा. या ठिकाणी गरज होती का अशा प्रकारची धाव घेण्याची, हा देखील प्रश्न ते निर्माण केला जातो. आणि जर का तुम्हाला स्ट्राईक रोटेट करायचीच होती तर एका बाजूने स्ट्राईक ठेवणं आणि त्यानंतर स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न करणं गरजेचं होतं. राहुल जाधव आणखीन एक असा खेळाडू की जो सामन्याचा निकाल आपल्या संघाच्या बाजूने लावू शकतो असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, परंतु मागील 3 स्पर्धा इंजरी या खेळाडूला आहे आणि त्यामुळेच कदाचित थोडासा डाऊन ऑर्डरला खेळताना खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी मागच्या काही स्पर्धा जर आपण पाहिलं तर फलंदाजीसाठी 6 विकेट गमावल्यानंतर देखील हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आला नव्हता. कारण होतं फक्त इंजरीचं, परंतु हा सामना महत्त्वाचा आहे. पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेमध्ये दोनही संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. वृष्टला आपण त्याच्या नक्कीच बॅन पाहू शकतो, त्यामुळे कदाचित ही वृष्ट इंजरी आहे आणि एका फलंदाजासाठी वृष्टची इंजरी ही सर्वात मोठी इंजरी असते. त्या ठिकाणी वृष्ट बँड लावून खेळाडूंची चर्चा सल्ला मसलत करत असताना इक्वेशन जर पाहिलं तर अटॅकिंग क्रिकेट तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळायचं आहे. पण राजू नरळेची विकेट मी म्हणेन या सामन्यामध्ये टर्निंग पॉइंट ठरली. उजव्या हाताचा फलंदाज राहुल जाधव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एकूणच धावांचा विचार केला तर अजूनही येणारे 9 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. हे 3 चेंडू तुम्हाला योग्य पद्धतीने योग्य अचूक दिशा आणि अचूक टप्प्यावर मारा करावा लागेल. आणि जर का या 3 चेंडूमध्ये 3 किंवा 3 पेक्षा कमी धावा आल्या तर मात्र हा संघ आपल्याला जरूर पाहायला मिळेल. परंतु इथे संधी निर्माण केली आहे. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून फ्लॅट बॅटेड राहुल जाधवच्या बॅटमधून मात्र येतोय षटकार. या षटकारानं कुठेतरी आपल्याकडे सामन्यामध्ये शिरकाव काढायची पुन्हा एकदा प्रयत्न करताना जे मला स्मॅश फोर्स फिटनेस हा संघ, परंतु इथे प्रत्युत्तर दिलं गेलंय. करणकडे वेग आहे आणि त्या वेगाची प्रचिती इथे मात्र फलंदाज होतोय बाद
आणखीन एक फलंदाज, पाचवा फलंदाज गमावलाय तो जय मल्ला स्मॅश फॉर फिटनेस संघानं. आणखीन एक विकेटची गरज असेल, कारण करंडच्या या षटकामध्ये चेंडू शिल्लक आहेत. शेवटचं एक आणि जर का या चेंडूवरती विकेट आला तर उदय पवार यांच्याकडून मात्र तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. न्यू बॅटर, नवीन फलंदाज. यावेळेस समोरच्या दिशेला चेंडू विरकावलाय. येस, लॉंगॉनच्या डोक्यावरून. सामना अद्यापही संपलेला नाहीये हे दर्शवत असताना, कारण हे फॉर्मॅट असं आहे की जिथे ताकदीपेक्षा टायमिंग महत्वाचा आणि चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांकरता षटकार. बाद 52. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी गरज आहे 9 धावांची. 6 चेंडू 9 धावा विजयाचं हे समीकरण. आणि 2 षटकार सामन्याचं चित्र हे विचित्र करू शकतात. राहुल जाधवनं पहिल्या चेंडूवरती षटकार लगावला, दुसऱ्या चेंडूवरती आपली विकेट गमावली. तर नवीन फलंदाज जो मैदानाच्या आतमध्ये आला आणि ज्यांना आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती षटकार लगावत असताना जणू हा सामना पुन्हा एकदा बॅलन्स करण्याचं काम केलं. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत, 9 धावांची गरज आहे. एक षटक चेतन साळुंकेचं 30 धावांचं या सामन्यामध्ये शिरकाव काढायची संधी मिळवून दिली. एक इनिंग राजू नरळेची 7 चेंडू आणि 33 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. तर अंतिम षटक घेऊन या ठिकाणी गोलंदाज अमान मात्र सज्ज होत आहेत. व तुम्हाला स्ट्राईक तर शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 9 धावांची गरज. यावेळेला समोरच्या दिशेनं चेंडू विरकावलाय. आडव्या बॅटनं चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे लॉंगॉनच्या डोक्यावरून येतोय. 6 धावांकरता षटकार. तर उर्वरित 5 चेंडू आणि 3 धावांची गरज. यावेळेला आडव्या बॅटनं चेंडू खेळण्याचा प्रयत्न. अपील आहे पंचांकडे. चला, पंचांचा निर्णय अंतिम राहील. कृपया पंचांशी कोणत्याही प्रकारचा वाद आपण करायचा नाहीये. सनी सिंग आहेत, न्यूट्रल अंपायर आहेत, नो डाऊट. आमच्या आयोजन समितीमध्ये देखील आहेत. आणि
तर मागील चेंडूवरती मात्र फलंदाज गमावला गेलाय, त्यामुळे येणारे 4 चेंडू आणि अजूनही 3 धावांची गरज. 2 धावा जरी का या ठिकाणी जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस संघानं उभारल्या तरी देखील नाणेफेकीच्या बळावरती मात्र त्या संघाला विजेता घोषित केला जाऊ शकतो. यावेळेला मयूरसाठीचा चेंडू सेलिब्रेट ऑफ रिजन मध्ये चेंडू वळवलाय. एकेरी धावफलकावरती नक्कीच अंकित होते आणि एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित केलं जात आहे. 2 धावा धावफलकावरती. थोडंच खराब क्षेत्ररक्षण. धावसंख्येची बरोबरी. अजूनही एका धावेची गरज आहे. हा सामना जिंकण्याकरता येणारे 3 चेंडू आणि एका धावेची गरज. धावसंख्या बरोबरीत. आणि ही विजयी धावफलकावरती होऊ शकते का नाही आणखीन वाट पाहावी लागेल. खरं तर विकेट या ठिकाणी गमावली जाते. सामना बरोबरीमध्ये आलाय, त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ हा विजेता घोषित केला जाईल. परंतु निर्णायक विजय कोणत्या संघाचा याकरताची ही चुरस आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. औपचारिकता केवळ या सामन्यामध्ये बाकी आहे. नवीन बॅटर लेफ्ट आर्मर फलंदाज, लेफ्ट हँडेड फलंदाज अजय आणि ही विजयी धाव अजयच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. एक अतिशय रोमांचक सामना मैदानाच्या आतमध्ये आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट फलंदाज राजू नरळे ठरतायत या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच. 8 चेंडू आणि 30 धावा ज्यांनी इनिंगमध्ये साकारल्या, जे ठरले या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. चला पुढील सामना. नाणेफेकीचा कौल जिंकला रॉयल ए संघानं. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. विनंती असेल शिवगर्जना संघाला आपली सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची. समोरच्या दिशेनं आणखीन एक जोरकस प्रहार. ज्या खेळाडूचा आपण उल्लेख केला होता विजेत्या संघातील वेळेचा समावेश आज संघ होण्यासाठीचं हे फॉर्मॅट नाहीये. ह्या पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आहे आणि लक्षात ठेवा की अजूनही राहुल जाधवचं येणं बाकी आहे. पहिल्या षटकानंतर पर्यंत जो दबाव आहे तो दबावामधून संघाला सावरताना राजू नरळेची फलंदाजी ही कमालीची. यावेळेस मात्र आणखीन एक बिग हिट मच नीडेड. स्ट्राईक रोटेट करण्यासाठी प्रयत्नशील असेल. ऑन साइडला कोणतंही प्रोटेक्शन नाहीये आणि इथे काय घडेल. हाय दिस विल बी द टर्निंग पॉइंट. मध्ये 3 किंवा 3 पेक्षा कमी धावा आल्या तर मात्र हा संघ आपल्याला जरूर पाहायला मिळेल. परंतु इथे संधी निर्माण केली आहे. 2 क्षेत्ररक्षकांना जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस हा संघ परंतु इथे यावेळेस समोरच्या दिशेला चेंडू भिरकावला. येस लॉंग ऑन चेंडू. धावांची गरज. यावेळेला समोरच्या दिशेनं चेंडू भिरकावलाय. आडव्या बॅटनं चेंडू. 5 चेंडू आणि 3 धावांची गरज. यावेळेला आडव्या बॅटनं चेंडू खेळण्याचा प्रयत्न. अपील आहे पंचांकडे. आणि ही विजयी धावफलकावरती होऊ शकते का नाही आणखीन